जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच सामोरे जायचे आहे असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले। सावंतवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच सामोरे जाण्याचे आवाहन केले। सर्वांनी एकजुटीने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे असे ते म्हणाले। आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या मेळाव्यात आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, महिला जिल्हा प्रमुख आणि नीता कविटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री योगेश कदम म्हणाले, माझ्याकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी मी इथे आलो आहे। आज मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे। प्रशासकीय आढावा घेतानाच प्रशासनाची संपूर्ण ताकद पक्षाच्या मागे उभी राहावी अशी माझी भावना आहे। आजपर्यंत बळकट केलेला आहे। शिवसेना पक्षाची ताकद नक्कीच वाढवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। आज मी काय, आपण सर्व काय लहानपणापासूनच वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने आपण सर्व प्रेरित झालेलो आहोत। काही ते जास्त वेळ भाषण वगैरे करणार नाही। आजचा हा दौरा प्रशासनावरती प्रशासकीय जे काही आढावा घ्यायचे ते घेणारच आहे, परंतु प्रशासनाची संपूर्ण ताकद ही आपल्या पक्षाच्या पाठीमागे उभी करण्यासाठी हाचा दौरा, माझा प्रामुख्याने दौरा मी आयोजित केलेला आहे। केसरकर साहेबांसारखी अनुभवी व्यक्ती आहेत, त्यांची मदत आपल्या सर्वांना 100% होत असणारच आहे, त्यामुळे कुठलाही वादच नाही। आज माननीय रामदास भाईंनी गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक उन्हाळे पावसाळे आपल्या सर्वांसोबत पाहिलेले आहेत आणि संघर्षामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना ही आजपर्यंत मजबूतीने उभी राहिलेली आहे। अशा वेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, मग त्या ग्रामपंचायती असू द्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती असू द्या किंवा नगरपंचायत, नगर परिषद असू द्या, सगळ्या निवडणुकांमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब जो आदेश देतील त्या आदेशानुसारच आपण सर्व काम करणार आहोत किंवा ती निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत। माननीय केसरकर साहेब देखील शिंदे साहेबांच्या अतिशय जवळचे सहकारी म्हणून आहेत आणि महिला आघाडीची मागणी मगाशी वेळासमोर केली आहे। मला वाटतं आपण केसरकर साहेबांच्या बाबतीमध्ये कोणीही चिंता करू नये। एकनाथ शिंदे साहेब केसरकर साहेबांना 100% न्याय देण्याचा माझा आणि ज्या पदाची अपेक्षा अर्थातच शिवसैनिकांना साहेबांच्या बाबतीमध्ये आहे, माझा विश्वास आहे त्यापेक्षाही जास्त मोठं पद की साहेबांना वेळ हा माझा आणि आज मी काही तसा अधिक वेळ आपल्यासोबत घालवायला मला मिळणार नाही आहे। अतिशय तिन्ही विधानसभांचा एकाच दिवसामध्ये आढावा आज आपण ठेवला आहे, परंतु ह्या आढावा बैठकीच्या माध्यमातून आपल्या शिवसैनिकांचे जसं आपण म्हटलात की आता 33 पैकी 16 महिला सरपंच या आपल्या आहेत, आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये असलेले प्रश्न माननीय केसरकर साहेबांच्या माध्यमातून आपण माझ्यापर्यंत कधीही पोहोचवा। माझं कार्यालय हे 24 तास, जसं केसरकर साहेबांचं कार्यालय 24 तास उघडं असतं तसं माझंही कार्यालय 24 तास उघडं आहे। माझं मंत्रालयामधलं कार्यालय आपल्या सर्वांनी 24 तास उघडं आहे आणि माझा कुठलाही VIP नंबर नाही, माझा एकच नंबर आहे। कधीही मला संपर्क करा, कधीही काही अडचणी असतील, नक्कीच शिवसैनिकांसाठी धावून गेलंच पाहिजे ही बाळासाहेबांची शिकवण आहे आणि ती शिकवण घेऊन आज आपण काम करतो। मला वाटतं ह्या सर्व प्रवासामध्ये आपल्या सर्वांची देखील साथ म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना मिळते आणि त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांची मनापासून आभार मानतो की आज खरं तर महिलांची संख्या ही जास्त आहे पुरुषांपेक्षा। सगळ्या महिलांचं मनापासून अभिनंदन करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।